बिहार निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईत राजकीय वातावरण तापलेलं आहे। दादर परिसरात बॅनर लावत भाजपने ठाकरेंना डिवचलंय। परिवाराचा नाही, मुंबईचा सेवक तोच नगरसेवक असा आशय बॅनरवर लिहिण्यात आलाय। तर काही दिवसांपूर्वी ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक अशा आशयाचे बॅनर लावले गेले होते। महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई शहरामध्ये विविध पक्षांकडून बॅनरबाजी करण्यात येत आहे। त्यातच मनसेच्या उत्साही कार्यकर्त्यांनी सेना भवनाच्या बाहेर बॅनर लावला होता आणि त्या बॅनरवर असं लिहिण्यात आलेलं होतं, ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक। आणि याच बॅनरला उत्तर देण्यासाठी मुंबई शहरामध्ये आता भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। मनसेच्या उत्साही कार्यकर्त्यांनी जो बॅनर लावला होता त्या बॅनरला उत्तर देण्यासाठी भाजपाने हा बॅनर लावलेला आहे। आणि सध्या जर आपण हा बॅनर पाहिला तर मुंबई महानगरपालिकेचं चित्र एका बाजूला पाहायला मिळतंय, तर दुसऱ्या बाजूला परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक अशा आशयाची या बॅनरबाजीतून उत्तर देण्यात आलेलं आहे। मनसेच्या उत्साही कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी केली होती आणि त्या बॅनरला उत्तर देण्याचं काम हे भाजपने केलेलं आहे। काल बिहारचा निकाल लागला, त्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आणि आज भाजपचा बॅनर पाहायला मिळतोय, परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक असेल अशा आशयाचा हा बॅनर लावण्यात आलेला आहे। मनसेने लावलेल्या बॅनरला भाजपने उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे आगामी येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये भाजप विरुद्ध ठाकरे अशीच लढत रंगणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आता थेट बॅनरबाजीमधून ही उत्तरं देण्यात आलेली आहे। पुढचं हे राजकारण कसं असेल ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। मात्र मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होतात त्या निवडणुका आणि जे नगरसेवक दिले जातील ते नगरसेवक कसे असतील किंवा आता भाजप विरुद्ध ठाकरे अशी ही मुंबई महानगरपालिकेची लढत असणार का ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन रोहनसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।